नांदेड आपल्या धार्मिक स्थानासाठी जगप्रसिद्ध। नांदेडच्या गुरुद्वारात जगभरातून भाविक येतात, माथा टेकवतात, शांततेचा अनुभव घेतात। मात्र हेच नांदेड आता बीड होऊ लागलंय का असा प्रश्न पडतोय। कारण नांदेडमध्ये आज तुफान राडा झाला। अतिक्रमण हटवायला आलेल्या जेसीबी ड्रायव्हरला थेट जेसीबीत चढून मारहाण करण्यात आली। त्यानंतर रस्त्यांवर राडा सुरू झाला। यामुळेच पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आली। नेमकं काय घडले नांदेडमध्ये आणि हा असा राडा का झाला? शांत नांदेड, आधी गँगवॉर आणि आता हा राडा। नांदेडला नेमकं झालंय तरी काय, पाहूया त्या रिपोर्टमधून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। नांदेड शहरात खडकपुरा परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागलं। शहराला बकालपणातून मुक्त करण्यासाठी आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनानं काही दिवसांपासून ही मोहीम अधिक तीव्र केली आहे। मात्र खडकपुरा ते वाघी रोड दरम्यान सुरू असलेल्या कारवाईवेळी स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट महापालिकेच्या पथकावर हल्ला चढवला। या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी, नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं मागील काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढली जात आहे। या मोहिमेंतर्गत आनंदनगर, भाग्यनगर रोड आणि मोर चौक ते छत्रपती चौक या भागांमध्ये यशस्वीरित्या अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली। सोमवारी दुपारी जेव्हा हे पथक खडकपुरा भागात पोहोचलं तेव्हा तिथं परिस्थिती काहीशी वेगळी होती। रस्ते रुंदीकरणासाठी अनधिकृत बांधकामं पाडण्याचं काम सुरू असताना जमलेल्या स्थानिक जमावानं या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला। सुरुवातीला प्रशासकीय पथक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये केवळ शाब्दिक चकमक झाली, मात्र काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेली। आक्रमक जमावानं थेट महापालिकेच्या जेसीबी मशीनवर चढून चालकाला पोलिसांच्या डोळ्यांदेखत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या मारहाणीचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामध्ये जमाव जेसीबी चालकावर तुटून पडल्याचं स्पष्टपणे दिसतं। परिस्थिती चिघळत असल्याचं लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित पोलीस पथकानं जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला। पोलिसांच्या या कारवाईमुळे जमाव पांगला असला तरी या संघर्षात जेसीबी चालकासह महापालिकेचे काही कर्मचारी गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेनंतर खडकपुरा आणि वाघी रोड परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे मुख्य हल्लेखोरांची ओळख पटवली जाते। दरम्यान महानगरपालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय की शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोहीम नियमानुसारच राबवण्यात येते। यापूर्वी शहरात अशा प्रकारच्या कारवाईमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी हिंसक वळण लागण्याची ही पहिलीच मोठी घटना आहे। पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की त्यांनी कायदा हातात घेऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। आता नांदेडमध्ये या घटनेमुळे तणावपूर्ण शांतता आहे। ज्यांची घरं आणि ज्यांची दुकानं तुटतायत त्यांचा प्रपंच रस्त्यावर येतोय, त्यामुळे स्थानिकांचा संताप साहजिकच आहे। मात्र हिंसा आहे त्याचं उत्तर नाही, हेही तितकंच लक्षात घेतलं पाहिजे। प्रशासनानंही बुलडोझरनं समस्या न सोडवता चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे। लोकांना विश्वासात घेऊन लोकांची पर्यायी व्यवस्था करून लोकांना पूर्वसूचना देऊनच कारवाई करायला पाहिजे, तर असे वाद नक्कीच टळतील आणि नांदेडमधील हिंसा आवरण्यात मदत होईल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।